नमस्ते रसिक हो, मी मनोज आहेर. साहित्य उत्सवच्या रविवारचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. प्रत्येक मराठी माणसाच्या मनात महाराष्ट्र धर्म निनादत असतो अगदी अखंडपणे. गोदा कृष्णाच्या तीरावर हळुवारपणे फुलत गेलेली संत परंपरा, सह्याद्रीच्या कड्यानं राखलेला पराक्रम, मराठवाड्याच्या मातीत फुललेलं अतुलनीय शौर्य, विदर्भानं जपलेला वैभवशाली इतिहास, कोकणची निसर्ग संपदा आणि या सर्वांवर फडकणारा अभिमानाचा मराठीपण जपणारा भगवा, हे सगळं एकसंधपणे जोडून ठेवते ती इथली संत परंपरा, इथला संप्रदाय आणि गावागावातल्या मनामनात रुजलेल्या लोककला, लोक परंपरा. याच लोक परंपरांचं वहन करणारे, संत साहित्याचा गाढा अभ्यास करणारे आणि प्रत्येक मराठी मनापर्यंत हा अभ्यास, हे देणं पोहोचवणारे लोक कलावंत श्रीयुत अभय नलगे सर आज आपल्या सोबत आहेत. रविवारचे पाहुणे होऊन आपण साधणार आहोत नलगे सरांसोबत हा दिलखुलास साहित्यिक आणि सांगीतिक संवाद. अभयजी नमस्कार. नमस्कार. साहित्य उत्सवच्या या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद. आम्ही बऱ्याच महिन्यांपूर्वी याच साहित्य उत्सवच्या व्यासपीठावरून आपला खणखणीत आवाज ऐकलेला आहे आणि आवाजासोबत आपल्याकडून लोककलांचा इतिहास, त्यांचे प्रकार, त्या सादर करण्याच्या पद्धती आणि त्यांची लोकप्रियता याचा पूर्ण अंदाज तुमच्या म्हणजे तुमच्या एका शृंखलेतील 12 कड्यांमधून आम्ही घेतलेला आहे. तर खरं तर हे फक्त हिमनगाचं एक टोक आहे तुमच्याकडे असलेल्या कलाविश्वातलं. सगळ्यांच्या मनात, श्रोत्यांच्या मनात एक प्रश्न आहे की अभय नलगे नावाचा हा माणूस जो आपल्या समोर इतकी मोठी कला, त्या कलेचा आविष्कार पेश करतो, हा माणूस नेमका आहे कसा? आणि म्हणूनच तुम्हाला जाणून घेण्याच्या दृष्टीने आज आम्ही तुमच्याशी हा संवाद साधत आहोत. तर कुठल्याही कलावंताबद्दल पहिला प्रश्न असतो की हरहुन्नरीपणा जो तुमच्या अंगी दिसून आला या सगळ्या कला पाहताना, त्या अनुभवताना, हा हरहुन्नरीपणा लहानपणापासून होता, त्याची जडणघडण कशी झाली आणि त्यामागे काय पार्श्वभूमी होती? खूप छान प्रश्न विचारला तुम्ही मनोजजी. मी सर्वप्रथम सर्वांना विनम्र वंदन करतो आणि या संपूर्ण महाराष्ट्राच्या दैदिप्यमान संतांच्या परंपरेतील कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबा राय, की ज्यांनी गीतेवरती ब्रह्मानंदाची लहरी प्रगट करून वारकरी संप्रदायाच्या भोळ्या भाबड्या भक्तीला अध्यात्मनिष्ठ मानवतावादाची बैठक प्राप्त करून दिली आणि विश्वमांगल्याचं स्वप्न उराशी बाळगलं आणि ते सत्यामध्ये साकारलं, अशा ज्ञानेश्वर महाराजांना मी सर्वप्रथम वंदन करतो. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ ही वैश्विक भावना ज्यांनी दिली ते जगद्गुरु तुकाराम महाराज. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असं म्हणणारे संत नामदेव महाराज. या सर्व संत परंपरेला भराड्यांना, गोंधळ्यांना, वासुदेवांना, कडक लक्ष्मींना, आंधळ्यांना, पांगळ्यांना, पिंगळ्यांना, शाहिरांना, दांगतांना, तमासगिरांना, लोकसंस्कृतीच्या सगळ्या उपासकांना आणि साहित्य उत्सवाच्या सर्व रसिक श्रोत्यांना मी सर्वप्रथम विनम्र वंदन करतो. खरं म्हणजे कलावंत, त्याची जडणघडण मुळातच परमेश्वराने, मी मागच्या एका ह्याच्यामध्ये सांगितलं होतं व्याख्यानामध्ये, की परमेश्वराने प्रत्येकाला जन्माला घालताना त्याच्यासोबत ज्ञानाचा कुंभ दिलेलाच असतो. बरोबर. मात्र या कुंभाचं झाकण उलगडण्यासाठी गुरूंची गरज असते. गुरु तुम्हाला सगळंच शिकवतात असं नाही, त्यांच्या बरोबर राहून तुम्ही ते शिकत राहता.
किंबहुना आपल्या ज्ञानाच्या कुंभाचं झाकण कसं उघडायची याची उकल तुम्हाला होते. आणि मग आपलं जीवन घडत जातं. माझा जन्म हा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील सांगवी दुमाला या निसर्गाच्या दृष्टीने सदन मात्र सुविधांच्या दृष्टीने अत्यंत दुर्गम अशा भागामध्ये झाला. निसर्गाच्या दृष्टीने सदन असं की भरपूर पाणी होतं, 2 नद्यांचा संगम आहे, अतिशय पवित्र ठिकाण आहे. पाण्याचा भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आजपर्यंत दुष्काळ नाही असं हे गाव अत्यंत सुबक आणि सुंदर, मात्र शासकीय सुविधांनी म्हणजे अत्यंत दुर्गम असलेलं. की अजूनही आजही माझ्या गावामध्ये आपली शासनाची जी लाल एसटी असते ती सुद्धा अजून गावामध्ये जात नाही. इतपत आतमध्ये असलेलं हे गाव आहे. आणि अशा गावामध्ये माझा जन्म झाला. माझ्या जन्माची एक सुंदर कहाणी आहे. चतुर्थीचा दिवस होता आणि रात्री 9:30-10च्या सुमारास चंद्रोदय होता आणि आईच्या पोटात दुखायला लागलं. आता त्यातल्या त्यात त्यावेळेस सदन घरामध्ये वाहन काय असायचं, मोठी जीप गाडी, कार, मोटर असं काही नव्हतं. त्यावेळेस ट्रॅक्टर होता. आणि ट्रॅक्टरमध्ये आपण जनावरांना जी वैरण चारा म्हणून खायला घालतो ती वैरण टाकली, त्याच्यावर एक गोधडी अंथरली आणि आईला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसवलं. आणि दवाखान्यात नेता नेता गावाच्या वेशीवरती माझा जन्म ट्रॅक्टरमध्ये झाला आणि परत ट्रॅक्टर माघारी घरी आला. अरे बाप. त्याच्यामुळे मला माझी अशी एक श्रद्धा आहे की देवाने फिरण्यासाठीच मला जन्माला घातलंय आणि जगामध्ये या संपूर्ण समाजामध्ये फिरत फिरत आपल्या लोककलेचं आणि लोकसाहित्यांचं आणि संत साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी माझ्या जन्माला पासूनच देवाने माझ्या मागे चाकं लावलेली आहेत. आणि म्हणून मला असं खूप आनंद वाटतो सांगायला की माझा जन्म हा ट्रॅक्टरमध्ये झालाय किंवा गावाच्या वेशीवरती झालाय. त्यामुळे फक्त गावासाठीच नाही तर गावाच्या बाहेरच्या वेशीसाठी सुद्धा मला काम करायचं हे जन्मापासूनच जणू देवाने मला सांगून ठेवलं होतं. मग तुम्हाला या गोष्टीचा मला अभिमान वाटतो. नक्कीच अभिमानास्पद आहे. चंद्राचं दर्शन घेण्याची वेळ चतुर्थीच्या दिवशी जेव्हा येते तेव्हाच अभय नलगेंचा जन्म होतो. यातून सातत्याने जे गुणवत्ता असेल किंवा करुणा असेल, शीतलता असेल, मानवता असेल याचं दर्शन समाजाला घडवण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे असा जणू संकेत देवानं तुमच्या जन्माच्या वेळी दिलाय अशी श्रद्धा आपण ठेवू शकतो. अभयजी, दृष्टीहीन आहात तुम्ही. आपल्यापैकी बऱ्याच श्रोत्यांना हे माहीत नाही म्हणून खास उल्लेख करतो. हे अंधत्व तुम्हाला जन्मासोबत आलं होतं की नंतर ते आलं आणि त्यावर मात करण्यासाठी मग शिक्षणाची वाट कशी खुली झाली? छान, म्हणजे मला आवडला हा प्रश्न तुमचा. काय की आमच्या गावामध्ये आमची जी शाळा होती जिल्हा परिषदेची जवळजवळ आमच्या घराच्या ताब्यातच असल्यासारखी होती. म्हणजे जे आमचे वडील आणि माझे चुलते ते म्हणतील ती पूर्व दिशा शाळेमध्ये होत होती. अच्छा. मग अगदी एखाद्याचा दाखला, त्यावेळेस दाखला कंपल्सरी होता, पण नसेल तरी त्याला शाळेत घ्यायचंय, त्याला शिकवायचंय. शाळेवरती माझ्या वडिलांचं, माझ्या चुलत्यांचं विशेष लक्ष असायचं. शाळेतली झाडं, त्यातले पत्रे जायला लागले. त्यावेळेस पत्र्याच्या वरती छत असलेली शाळा, पण अतिशय छान. गावातली एखादी शाळा जशी असावी तशी अतिशय सुंदर शाळा होती आणि त्या शाळेवर त्यांचं लक्ष होतं. वास्तविक अंध माणसाला किंवा दृष्टीहीन मुलाला सामान्य शाळेत प्रवेश हा खेडेगावात तर केवळ अशक्य होता. पण केवळ शाळा आमच्या ताब्यात असल्यासारखी होती. त्यामुळे मास्तर आमचे सगळे ऐकण्यातले होते. आणि त्यावेळेस गुरुजींना सांगितलं की बाबा आमच्या या मुलाला शाळेत तुम्ही घ्या. आणि शाळेमध्ये घेतलं. आणि त्यावेळेस गुरुजी पोरांना विचारायचं, बा तुला काय व्हायचं, तुला काय व्हायचं, तुला काय व्हायचं पुढे, नाही का, म्हणजे आयुष्यामध्ये पुढे तुला काय बनायचं. मी म्हणायचो मला मास्तर व्हायचंय. अच्छा. सगळी वर्गातली मुलं हसायची, अरे याला दिसायचा पत्ता नाही, याला फळ्यावर लिहिता येणार, ह्यो मास्तर कसा व्हायचा. बरोबर. आणि अशा प्रकारचं माझं जीवन सुरू झालं होतं. शिक्षण घेणं हे कळतही नव्हतं. इतर मुलं जातात तसं मेंढरांच्या मागे जसं बाकीची मेंढरं जातात तसं मी इतर मुलांच्या मध्ये जायचं म्हणून शाळेमध्ये जात होतो. आणि रोज दुपारी घरी परत उन्हाचा चालत कंटाळा यायचा. आमच्याकडे शाळा वेगळ्या पद्धतीची होती. सकाळी 7 ते 10 शाळा भरायची, 10ला ती सुटायची, सगळी मुलं घरी जायची आणि परत 2:30 वाजता शाळा भरायची आणि ती 5ला सुटायची. असा पूर्ण दिवस शाळेचा होता. बरोबर. म्हणजे आता जी 7-8 पिरियड होण्याची जी शाळा आहे त्यावेळेस ती पद्धत आमच्या गावाकडे नव्हती. आणि मुलं आणि मुली एकत्र शाळा असायची. छान खेळून वातावरण असायचं. नैतिक आणि मूल्य शिक्षण अतिशय सुंदर पद्धतीचं त्या शाळांमध्ये दिलं जायचं. ते कळत नव्हतं, पण आज कळतंय की ते शिक्षण त्या पद्धतीचं होतं. आणि अशा पद्धतीने शाळेत शिकताना
माझ्या आई वडिलांच्या गोष्ट लक्षात, माझे वडील उच्च शिक्षित होते, आहेत म्हणजे. हम्म. त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की हे अशा पद्धतीचं शिक्षण देऊन आपल्या मुलांची ग्रोथ होणार नाहीये. आपली मुलं शेती करू शकणार नाही. जरी आपल्याकडे शेती आहे, थोडीफार प्रॉपर्टी आहे, पण याचा त्यांना तसा काही उपयोग होणार नाही. बरोबर. शिक्षण हीच गोष्ट त्यांना तारू शकते हे माझ्या वडिलांनी ओळखलं. आणि माझे चुलते, माझे वडील आम्हाला घेऊन पुण्याला आले आणि पुण्याच्या कोरेगाव पार्कच्या अंधशाळेमध्ये मला प्रवेश मिळाला. आणि तिथून खऱ्या अर्थाने माझ्या शिक्षणाची सुरुवात झाली. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस मी गावामध्ये होतो त्यावेळेस गाव हे एकमेव माझं विश्व होतं. बरोबर. त्यामुळे त्यावेळेस अशी भावना होती की या जगात फक्त 2च आंधळी माणसं आहेत आणि ते एक मी आणि दुसरा माझा भाऊ. बरोबर. जनरली तुम्ही जेव्हा सदन घरामध्ये जन्माला येता त्यावेळेस घरातल्यांची भूमिका असते, जाऊ द्या आमच्याकडे भरपूर प्रॉपर्टी विकून व्याजावर खाईल. बरोबर. पण माझी पालकांना किंवा आज जी सदन घरामध्ये लोक आहेत त्यांना विनंती आहे की अशा बेसवर मुलांना तुम्ही जगवू नका. कारण त्याच्याकडे शिक्षण नसेल तर तुमच्या प्रॉपर्टीचा हिशोब ठेवण्यासाठीची सुद्धा अक्कल त्याच्याकडे जर नसेल तर तो तुम्ही ठेवलेल्या प्रॉपर्टीवरती आणि व्याजावरती तो जगू शकत नाही. लोक त्याला मारून टाकतील आणि तुमची प्रॉपर्टी हडप करतील. त्यामुळे सगळ्यात पहिलं मुलांना काय द्यायचं असेल तर ते शिक्षण दिलं पाहिजे. बरोबर. अभयजी, आज कलाकार म्हणून किंवा अभ्यासक म्हणून पुढे येत असताना एक संगीत तुमच्या सोबत सतत प्रवास करीत आहे. कोरेगाव पार्क अंध विद्यालयात तुम्ही प्रवेश घेतला. तुमच्या कुटुंबात किंवा शाळेत या संगीताचे संस्कार तुमच्यावर झाले का, आणि झाले तर ते कसे झाले? खूप म्हणजे मला तर असं वाटतं की खरं म्हणजे आपलं या मुलाखतीच्या संदर्भात अगोदर काहीच बोलणं झालं नाही, पण तुमचे प्रश्न इतके सिक्वेन्सनी येत आहेत. मी कोरेगाव पार्क शाळेमध्ये भरती झालो. माझ्या घरामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. आम्ही सगळे लोक वारकरी आहोत. आणि कोरेगाव पार्क शाळेमध्ये भरती झाल्यानंतर तिथे वाद्यांचा आवाज मला, आमची शाळेची प्रार्थना जी व्हायची ती पेटीवरती वाजवून व्हायची. आणि जे संगीतकार आहेत बाळ माटे, अमृताहून बोड, मालिक वर्वांचं जे गाणं, अशी अनेक गाणी त्यांनी संगीतबद्ध केली. त्यांच्या सुनबाई संगीता माटे मॅडम आमच्याकडे संगीत शिक्षिका म्हणून आजही कार्यरत आहेत आणि त्यावेळेस माझ्या वेळेसही होत्या. बरोबर. त्यांनी संगीताचे उत्तम संस्कार आमच्या या कोरेगाव पार्क शाळेच्या मुलांवरती घडवले. विशेष म्हणजे माटेबाईंचा हातखंडा हा शास्त्रीय संगीतात होता. त्यांना लोक म्हणजे लाईट म्युझिक बद्दल, तुमच्या सुगम संगीताबद्दल विशेष आवड नव्हती. अच्छा. पण तरी सुद्धा त्या स्पर्धांसाठी वेगवेगळी गाणी समूहगीत आमच्याकडून बसवून घ्यायच्या. त्या पेटी वाजण्याबद्दल माझ्या मनामध्ये विलक्षण आकर्षण होतं. ती वाजते नेमकी कशी, बटणं दाबल्यावर नेमका तोच सूर कसा वाजतो, तेच गाणं कसं वाजतं. 1-2 वेळा सोडून मी ती पेटी नेण्या आणण्याच्या, त्यासाठी मी एक सुरुवात केली की प्रार्थना झाल्यानंतर आपण पेटी नेऊन ठेवायची आणि प्रार्थनेच्या अगोदर कपाटातून आपण पेटी काढून हे काम मी स्वतःला लावून घेतलं. कुणी जायच्या अगोदर मी पळत जायचो. माझा एक मित्र होता सुनील ठाकर वर्गातला, तो आणि मी, कधी कधी निलेश सोनार असायचा, कधी सुनील असायचा, आम्ही मिळून ती पेटी आतमध्ये ठेवायचो. आणि मग ही वाजते कशी असं आकर्षण होतं. शाळेमध्ये एक ऑर्केस्ट्रा होता. या ऑर्केस्ट्राची प्रॅक्टिस हे लोक सगळे दरवाजा बंद करून करायचे, दार बंद करायचे आतून, आणि मग त्यांची प्रॅक्टिस चालायची. त्या खोलीला 2 खिडक्या होत्या. त्या खिडक्यांना 2 गज होते. त्या गजांच्या आडे उभं राहून सगळी मुलं त्या ऑर्केस्ट्राची प्रॅक्टिस आम्ही ऐकायचो. ओके. एक दिवस असं झालं की मला ती पेटी कशी वाजते हे पाहायचं होतं, म्हणून मी संगीतची जी आमची ऑर्केस्ट्राची खोली होती त्याच्यामध्ये काही बाकडे होते, त्या बाकड्याच्या एका कोपऱ्यात खाली जाऊन मी बसलो. मला थोडं दिसायचं. खाली जाऊन बसलो. यांनी दारातून बंद केलं आणि यांचं पहिलं गणपतीचं गाणं सुरू झालं. सगळ्यांचे हात व्यस्त झाले वाजवण्यामध्ये, गाण्यामध्ये सगळे व्यस्त झाले. मग मी हळूच उठलो आणि आमच्या ऑर्केस्ट्राचे कंडक्टर होते, पेटी मास्तर अरुण गोंदियल मास्तर होते, त्या गोंदियल मास्तरांच्या पेटीजवळ जाऊन उभा राहिलो आणि ती पेटी कशी वाजते याचं डोळ्यांनी थोडं जवळून निरीक्षण करू, कारण दृष्टी एवढी नव्हती. बरोबर. आणि मग चुकून माझा हात त्या भात्यापाशी गेला. त्याला 2-4 होल होती. त्या होलमध्ये मी बोट घातलं. जसं बोट घातलं तसं त्यांना भाता हलका गेला आणि त्यांच्या लगेच लक्षात आलं की भात्यामध्ये कोणीतरी काहीतरी बोट घालून गाड्या करतं. त्यांनी पटकन त्या होलजवळ हात नेला. त्यांच्या हातात माझी बोटं सापडली. म्हणून मास्तरांनी ती बोटं करकतून फिरवली. आणि मग मी मास्तरांना सांगितलं की बाबा मला हे तुम्ही वाजवताय हे मला लय आवडत आहे.
मला काहीतरी करून मला ही शिकवा, मला बी याची आवड आहे, आमच्या घरी पेटी आहे, पखवाज आहे, टाळ आहे, समजा आहे, पण मला ही वाजवता येत नाही. कारण आमच्या गावाकडे असं प्रश्न होतं, म्हणजे संप्रदायावरती आणि देवावरती श्रद्धा एवढी होती की आंघोळ केल्याशिवाय तुम्हाला या पेटीला, तबल्याला, टाळाला हात लावता येत नव्हता. सोळं ओळख पाळलं जात होतं. भले आमचं ब्राह्मणाचं घर नव्हतं, वारकऱ्याचं होतं, पण तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी पाळल्या जात होत्या. आणि त्यामुळे त्याला सहजासहजी हात पुरेल असं आम्हाला ते ठेवायचंच नाही. ते इतक्या उंचीवर ठेवलेलं असायचं की मोठ्या माणसाला कुणाला तरी हात जोडून विनंती केल्याशिवाय त्याला हातही लावायला आम्हाला मिळत नव्हता. आणि मग गोनियल मास्तरांनी आमच्या संगीत शिक्षकांना सांगितलं की हे पोरगं असं असं आहे, त्याला तुम्ही शिकायला घ्या. आणि मग आमचे निकम गुरुजी होते, निकम सर होते, वाल्मिकी निकम, आज ते या जगामध्ये नाही आहेत, पण त्यांच्या आशीर्वादाने आणि आमचे दत्ता राऊत सर होते त्यावेळेस, या लोकांच्या आशीर्वादाने परमेश्वराने माझ्या बोटामध्ये अशी काही जादू दिली की या जादूच्या याच्यावरती मला या सगळ्या कला अवगत करून घेता आल्या. आणि मग माझा संगीताचा प्रवास हा तिथून सुरू झाला. मग हळूहळू मी त्या ऑर्केस्ट्रामध्ये सामील झालो, थोडी थोडी पेटी वाजवायला यायला लागल्यानंतर. मग ऑर्केस्ट्रामध्ये सामील झाल्यानंतर मला असं वाटलं की आपण बाकीचं पण करायला पाहिजे, म्हणून मी त्या ऑर्केस्ट्राची निवेदनं पण करायला लावू. आओ करीब तो दिल धडके, लगे अंग से अंग तो शोला भडके, याचा अर्थ काहीच कळत नव्हता. फक्त दुसऱ्याचं ऐकायचं, पाठ करायचं आणि बोलायचं, घोका आणि ओका असं निवेदन माझ्या आयुष्यात सुरू झालं. खरं तर सुरुवात तशीच होत असते, प्रत्येक नटाची असो, कलावंताची असो. आपण काय करतो हे माहित नसतं, पण कुणाचं तरी ऐकून ते सुरू करतो आणि पुढे मग त्यात रुची हळूहळू वयानुसार निर्माण होते. वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी कुटुंबातून होती. संगीताचे संस्कार कोरेगाव पार्कच्या शाळेत होत गेले आणि तिथलं शिक्षण, तिथला ऑर्केस्ट्रामुळे तुम्हाला खरं तर स्टेज मिळालं, हे सगळ्यात मोठा प्लस पॉइंट म्हणू शकतो आपण. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना किंवा शाळेत सुद्धा हे शिक्षण चालू असताना, सगळं संगीतासहित सगळं शिक्षण चालू असताना संत परंपरा किंवा लोककला यांच्याकडे तुमचा कल नेमका केव्हा सुरू झाला? तो असा अचानक झाला, एखादी घटना घडली की हळुवारपणे तुम्ही तिकडे वळत गेला? मी 10वीच्या वर्षाला होतो आणि घरामध्ये संगीताची म्हणजे वारकरी संप्रदायिक परंपरा होती, पण माझ्या घरच्यांचा या ऑर्केस्ट्रेशनला विशेष विरोध होता. त्यांना आवडत नव्हतं मी हे ऑर्केस्ट्रामध्ये जातो, चित्रपटातली गाणी म्हणतो. काय आहे की काही घरांमध्ये ह्या परंपरांना थोडा विरोध होतो. बरोबर. कुठलीही परंपरा, कुठलंही संगीत जगातलं हे वाईट नाही, पण प्रत्येक घराची, प्रत्येक कुटुंबाची आणि प्रत्येक समाजाची एक विशेष परंपरा असते. त्या परंपरेच्या प्रवाहाच्या विरोधात जर तुम्ही काही करू लागला तर तुम्हाला सगळ्यात पहिला विरोध हा तुमच्या घरातनं होतो. माझ्या बाबतीतही वेगळं काही झालं नाही, असंच घडलं. आणि मग माझे एक वडिलांचे मित्र होते, त्यांनी मला एका ऑर्केस्ट्रामध्ये पाहिलं. पाहिल्यानंतर त्यांनी घरी सांगितलं, अहो तुमचा मुलगा काय सुंदर तो ऑर्गन वाजवत होता आणि निवेदन करत होता. साखर संकुलमध्ये ते आले होते आणि त्यांचा तिथे कार्यक्रम होता ऑर्केस्ट्राचा. आणि मग दुसऱ्या दिवशी माझे वडील आले आणि त्यांनी सांगितलं की हे तुमचं गाणं वाजवणं उद्यापासून सगळं बंद झालं पाहिजे, पेटीच्या क्लासला जाणं बंद झालं पाहिजे, अभ्यास करायचा. मला ऑर्केस्ट्रात परत दिसला तर तुला शाळेतूनही काढून टाकून तमडं मोडून घरी नाही, या भाषेत आमच्या वडिलांनी मला सांगितलं. आणि प्रचंड आम्ही घाबरायचो. मी 10वीला असताना मला थोड्या मिशा आल्या होत्या आणि एकदा मिशा मी छान दिसतात म्हणून पूर्ण मिशा काढून टाकल्या. तर मला आमच्या घरातले लोक म्हणजे आपल्याकडे मिशा बाप मेल्यानंतर काढतात, इतकी कडक शिस्त आमच्या घरामध्ये आम्हाला होते. आणि तसं झाल्यानंतर मग मला संगीत या विषयाला कवटाळण्यासाठी कुठला मार्गच उरला नाही. पण काय असतं की एक योगायोग म्हणा की डॉक्टर रामचंद्र देखणे सर आमच्या शाळेमध्ये पाहुणे म्हणून आले होते आणि त्यांच्या या कार्यक्रमामध्ये ते म्हणाले, अभय तू पेटी वाजवतो का? हो म्हटलं सर, मी वाजवेल तुमच्यासोबत, मला आवडेल. आणि मी वाजवली आणि त्यांना माझी हार्मोनियम खूप आवडली. आणि त्यांनी सांगितलं की मी कार्यक्रम करतो बहुरूपी भारूड नावाचे आणि त्याच्यामध्ये तू माझ्याबरोबर हार्मोनियम वाजवायला यावंस. आणि मी माझ्या घरी विचारलं, डॉक्टर रामचंद्र देखणे संत साहित्याचे अभ्यासक आहेत, त्यांच्यावर हो म्हणाले, त्यांच्याबरोबर 100% जा. आणि तिथून परत माझा संगीताचा मार्ग परमेश्वर कृपेने आणि ज्ञानोबा तुकोबांच्या कृपेने देखणे सरांच्या माध्यमातून खुला झाला. आणि मग तो जो मार्ग खुला झाला, देखणे सरांकडून मला अनेक माणसांची प्राप्ती झाली, म्हणजे ओळख झाली की जी संप्रदायामध्ये होत. जसं की मारुती महाराज पुडेकर आहेत, शांती ब्रह्मदांना आपण म्हणतो, पांडुरंग महाराज वैद्य होते,
मृदुंगाचार्य, हो. खूप मोठी मोठी माणसं की ज्यांच्या पायाजवळही माझी बसायची लायकी नव्हती किंवा आजही नाहीये, अशा माणसांच्या सोबत मला काम करायला मिळालं, माझं भाग्य आहे. आणि हे केवळ मला म्हणजे आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आपण काय नंद झाला होता त्याने कोंडी येले अनंता. ज्यावेळेस तुम्ही समोरच्याकडे विद्वान माणसाच्या ठाई नम्र होता त्यावेळेस त्याच्या विद्वत्तेतले काही गुण हे तुम्ही घेण्या अगोदरच तुमच्यामध्ये आशीर्वादाच्या माध्यमातून तुमच्यामध्ये उतरत असतात. मी माझ्या बाबतीत तसंच झालं की काही मोठ्या कलावंताच्या पंक्तीत जेवायला बसलो, काहींच्या सोबत कार्यक्रमांना बसलो, त्यांच्यातले नकळत काही गुण माझ्यात आपोआप उतरत गेले आणि माझ्यातल्या कलावंताला कलाही मिळत गेली. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचे संस्कार रामराव ढोक महाराज असतील, आदरणीय बाबा महाराज सातारकर असतील, निवृत्ती महाराज आमचे इंदोरीकर, ज्यांच्या भाषेचा प्रभाव प्रबोधनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रावरती आहे, असेल निवृत्ती महाराज आहेत, बाबा महाराज आहेत की ज्यांचं गाणं खऱ्या अर्थाने आग्रा घराण्याचं गाणं आपण ऐकतो त्यावेळेस लक्षात येतं की बाबा महाराजांचं गाणं आहे. अशी खूप थोर मंडळी मला या संप्रदायामध्ये भेटली आणि म्हणून प्रवास माझा सुरू झाला. डॉक्टर रामचंद्र देखणे यांचा सहवास तुम्हाला मिळणं हे तर खरं खूप मोठं म्हणजे टर्निंग पॉइंट म्हणता येईल आयुष्याचा. खऱ्या अर्थानं दिशा तिथून मिळाली. त्यांच्या सोबत केलेल्या प्रवासाबद्दल आम्हाला आणखी सांगा ना. म्हणजे तुम्ही लोककलांच्या दिशेने वळलात, संत साहित्याचा किंवा इतर गोष्टींचा जो अभ्यास सुरू झाला तुमचा, तर त्या बाबतीत सांगा की नेमकं दिशादर्शन कसं झालं, तुम्ही प्रोग्राम्स कसे केले किंवा एकत्र सराव केले का, त्याबद्दल आम्हाला सांगा. खूप छान प्रश्न. एकत्र सराव तर खरं सुरुवातीला थोडे दिवस केले, त्यानंतर आमचे देखणे सर मला त्यांच्या व्याख्यानांना घेऊन जायचे श्रवणासाठी, कारण आपण दृष्टी नसल्यानंतर आपल्याला श्रवणाशिवाय पर्याय नव्हता. आणि त्यामुळे आमचे प्राचार्य शिवाजीराव भोसले सर होते, त्यांचे अनेक व्याख्यान मला त्यांच्या जाऊन अटेंड केल्या, स्वतः ऐकल्या, वेगवेगळ्या विषयांवरती त्यांचं मार्गदर्शन ऐकलं आणि देखणे सरांबरोबर खूप मी प्रवास केला, प्रचंड प्रवास केला. त्यांची एक मोटार होती, लाखो किलोमीटर त्या मोटारीतनं आम्ही दोघांनी, ते मी आणि एक चालक, असं 3 जण असायचो. देखणे सरांनी माझ्यावर पुत्रवत प्रेम केलं. खरं म्हणजे वास्तविक त्यांची बॅग उचलण्या इतपत सुद्धा मला शक्य नव्हतं. कधी कधी माझ्याच बॅगा त्यांना उचलाव्या लागायच्या, इथपर्यंत वेळ होती. तरी सुद्धा एका अंध विद्यार्थ्याला आपल्याला घडवायचंय, त्याला मोठं करायचंय, त्याला एका पातळीवर बसवायचंय, या ईर्षेने त्यांनी माझ्यावर प्रचंड कष्ट घेतले. समर्थ सदन असू देत, साहित्य संमेलन असू देत, म्हणजे परराज्यापर्यंत मला ते सोबत घेऊन जायचे. 4-4, 8-8, 15-15 दिवसांचे प्रवास आम्ही करायचो. वेगवेगळ्या महंतांकडे, संत लोकांच्या भेटीगाठी घ्यायचो, त्यांच्या मुलाखती घ्यायचो, प्रबंध आणायचो विद्यापीठातून वेगवेगळे, ते वाचायचो. माझे गुरुजी हे डिलीटचे मार्गदर्शक गाईड आहेत. त्या डिलीटच्या गाईडसाठी त्यांच्याकडे ज्या ज्या लोकांचे प्रबंध यायचे ते प्रबंध माझे गुरुजी मला वाचून दाखवायचे की विचारधारा कशी वेगवेगळ्या पद्धतीची असू शकते. आणि म्हणून या वारकरी संप्रदायाच्या मी अक्षरशः प्रेमात पडलो की जगामध्ये असा एकच संप्रदाय मला दिसला की जो सर्वांना यारे यारे लहान थोर याते भलती नारी नर, की कुणीही यावं आणि आपल्या जीवाचा उद्धार करून घ्यावा, असा हा एकमेव संप्रदाय मला वारकरी संप्रदाय दिसला. की जिथे कुठलाही स्त्री पुरुष भेद नाही, की ज्या चोखोबांना देवाला स्पर्शही करायचा अधिकार समाज देत नव्हता, त्या चोखोबांनी लिहिलेल्या अभंगावरती PhD केली जाते. इतकं थोर तत्वज्ञान हे वारकरी संप्रदायाचे संत सांगतात. बरोबर. याचाच अर्थ भेदाभेद भ्रम अमंगळ ही प्रचिती वारकरी संप्रदायामध्ये येते. आणि म्हणून मला असं वाटलं की नाही, हा एकमेव संप्रदाय आहे. त्याच्या अगोदर आमच्या शाळेमध्ये सत्यसाई सेवा समितीचे लोक यायचे, पारमार्थिक मार्गदर्शन त्यांच्याही माध्यमातून मला खूप घडलं. अशी ही माणसं वेगवेगळी भेटत गेली आणि प्रचंड प्रवास. आणि मला देखणे सरांनी, जसं तुम्ही लोकसाहित्याचं म्हणालात, की त्यांनी सांगितलं जसं जितकी मोठी समाज घडवण्याची जबाबदारी संतांनी घेतली होती, तितकीच मोठी जबाबदारी लोककलावंतांनी पण घेतली होती. बरोबर. आणि त्यामुळे लोकसाहित्याबद्दल, लोककलावंतांबद्दल समाजामध्ये एक अनास्था आहे, ऍक्च्युली आस्था असायला पाहिजे. लावणी ऐकायला आणि बघायला सगळ्यांनाच आवडतं, पण एखाद्याला म्हटलं की लावणीच्या कलावंतांची अडचण सोडवा तर त्यासाठी खूप कमी लोक पुढे येतात.
आणि किंबहुना आजच्या लावणी आधुनिक म्हणवल्या जाणाऱ्या काळात तर या गोष्टींना खूप दुय्यम किंवा तिरस्करणीय मानणारा सुद्धा एक मोठा वर्ग तयार वर्ग झालेला आहे. वर्ग. हो, आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की हा वर्ग संप्रदायामध्ये आहे. म्हणजे तुम्ही जर सांप्रदायिक असाल तर तुम्हाला सर्वसमावेशक जगता आलं पाहिजे. बरोबर. हे तितकंच महत्वाचं आहे. कारण संप्रदाय हा सर्वांना, म्हणजे आपल्याकडे संत कान्होपात्रा होत्या, त्या गणिका होत्या, त्यांच्या आई गणिका होत्या, पण त्यांना सुद्धा जर उद्धाराचा अधिकार जर आहे तर मग समाजात लावणी करणारीला का नाही, ढोलकी वाजवणाऱ्याला का नाही? बरोबर. ही भूमिका समाजातल्या वारकरी संप्रदायातल्या मोठ्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर बरोबर. हे सगळं तुम्ही इतका मोठा प्रवास अनुभवत होतात आणि तोही इतक्या कमी वयात. जरी तुमच्या मागे पार्श्वभूमी कुटुंबाची होती, संगीताची आवड होती, तरी डॉक्टर देखणेंचं स्थान हे निश्चितच मोठं होतं तुमच्या व्यक्तित्वाच्या दृष्टीने आज बघितलं तर. लोककलांचे जे प्रकार आहेत ज्याचं श्रवण आम्ही केलं, सतत 12 कड्या तुम्ही त्या शृंखलेतून सादर केल्यात, ओवी असेल, अभंग असेल, लावणी असेल, याचं पायरी पायरीने स्टेप बाय स्टेप ज्याला म्हणतो असा अभ्यास करावा आणि तो तुम्ही केलात. ही इच्छा तुम्हाला कशी निर्माण झाली आणि महत्वाचं म्हणजे तो कसा केला तुम्ही? अगदी टप्प्याटप्प्याने, उगीच समजून घ्यायचं 15 मिनिटात अर्धा तासात असं नाही, तर स्वतंत्रपणे एक विषय म्हणून ओवीकडे बघणं, गवळणकडे बघणं किंवा जे काही लोककलांचे प्रकार असतील, तर याचा अभ्यास कसा केला नेमका? खूप छान प्रश्न आहे तुमचा हा. माझे गुरुजी आहेत डॉक्टर रामचंद्र देखणे, त्यांच्या माध्यमातून आमचे पंडित केशवराव बडगे होते की ज्यांनी 22 वर्ष भीमसेन जोशींच्या सोबत तबला वाजवला. बडगे हे व्यवसायाने गोंधळी पण होते. अच्छा. आणि अतिशय उच्च प्रतीचा, अतिशय शुद्ध आणि सांप्रदायिक गोंधळ मला केशवराव बडगेंकडे ऐकायला मिळाला. जेव्हा ते संबळ वाजवायचे त्यावेळेस त्यांच्या बोटामध्ये अक्षरशः वीज उतरायची, इतकी सुंदर संबळ मी खरोखर पूर्वी कधीच ऐकली नव्हती. अतिशय सुंदर आणि तितकाच ताकदीचा खडा आवाज, पहाडी आवाज आणि तशा पारंपरिक चाली, ती आख्यानं ऐकल्यानंतर मी लोककलेकडे मोहित झालो. बरोबर. आणि मी माझ्या गुरुजींना सांगितलं की मला लोककलेचा अभ्यास तुमच्या सोबत करायचा आहे, मला त्याबद्दल आस्था निर्माण झाली. आणि मग त्यांनी मला केशवराव बडगेंकडे पाठवलं. तिथून त्यांच्याकडे गोंधळाची परंपरा, आविष्कार, स्वरूप, संबळ, त्याची वाजवण्याची परंपरा, निर्मिती, या गोष्टींची जाणीव मला असा अभ्यास करून नाही झाली. प्रवासामध्ये गप्पा मारता मारता, बोलता बोलता या सगळ्यांचं उकल मी करून घेतली, त्यांच्याकडून समजून घेतली. मग त्याबरोबर गोंधळी समाज काय आहे, त्याच्या कलावंतांच्या अडचणी काय असतात ह्या सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न केला. समजून घेतल्या असं मी म्हणणार नाही, कारण आजपर्यंत जर मला त्या समजल्या असत्या तर कदाचित मी इतक्या मोठ्या आवाजात तुमच्याशी बोलू शकलो नसतो. इतक्या भयंकर अडचणी आणि इतक्या भयंकर गोष्टींचा सामना या लोककलावंतांना करावा लागतो. आपल्याकडे विठाबाई नारायणकर तुम्ही ऐकलं असाल की विंग जी आहे, म्हणजे स्टेजच्या आतली विंग जी असते तिथे ती बाई बाळंतीण होते आणि 15 मिनिटात परत नाचायला येते. इतकी वाईट अवस्था लोककलावंतांवरती मला नाही वाटत कधी म्हणजे दुसऱ्या बरोबर. आणि अशा प्रकारचं मग त्याच्यानंतर मी बडगे गुरुजींकडून आमच्या खूप गोष्टी शिकून घेतल्या. त्याच्यानंतर लावणीसाठी मी सुरेखा पुणेकरांकडे गेलो. मी सुरेखा पुणेकरांकडे पेटी वाजवत होतो हे पुढची 6-7 वर्ष माझ्या घरी सांगितलं नव्हतं. जर तसं कळलं असतं तर त्यांनी मला सावडायला शिल्लक ठेवलं नसतं. इतकी कडक व्यवस्था माझ्या घरामध्ये होती. म्हणजे मला कसं गायब केलं असतं हेही मी तुम्हाला सांगू शकत नाही, घरी फिरकूच दिलं नाही. पण त्यानंतर मराठीच्या पाऊलखुणा नावाचा एक 35 कलाकारांचा कार्यक्रम होता. दामिनी पवार त्याच्या प्रोड्युसर होत्या. मी दामिनीताईंना म्हणालो की मला आपल्यासोबत काम करायला आवडेल, पण आपण हा कार्यक्रम वाढवूया का? आणि तो 35 कलाकारांचा कार्यक्रम मी 90 कलाकारांचा केला. आणि 90 कलाकारांच्या बरोबर मी जवळजवळ त्याचे 98 प्रयोग मराठीच्या पाऊलखुणांचे केले. आणि मग त्यामध्ये मला लोककलांचा जो प्रकार आहे तो वेगवेगळा हाताळायला मिळाला, जसं की ढोल छबिना, ज्याच्यामध्ये रिअल फोक आर्ट आपण ज्याला म्हणतो, की तुम्ही एखादं नृत्य किंवा एखादं गाणं पाठ करून बसवणं आणि त्याच्यावर कोरिओग्राफी बसून त्याच्यावर डान्स बसवणं वेगळं, पण तुमच्यामध्ये परंपरागत रक्तातच तुमच्या ते असणं, हा वेगळा जो प्रकार होता तो अतिशय वेगळा होता. बरोबर.
आणि तो जो प्रकार होता तुमच्या रक्तात असणारी कलावंत मी कोकणातून वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या भागामध्ये जाऊन शोधून काढले आणि ते कलावंत मी या ग्रुपमध्ये आणले. ढोल छबिना करणारी 40 जणांची आमची टीम होती. जेव्हा 40 लोक कमरेला ढोल बांधून स्टेजवर एकत्र नाचायचे त्यावेळेस संपूर्ण स्टेज तर नाही पण तुम्ही प्रेक्षक जेव्हा खाली बसायचे त्यावेळेस त्यांच्या खुर्च्यांच्या खालची जमीन हादरायची एवढे भयानक ढोल ते वाजायचे. आणि एवढं सगळं करून त्यांना दम लागणे त्रास होणे असा प्रकार काही नव्हता कारण त्यांच्या रक्तामध्येच ही कला होती. खरं तर वाचनालयात बसून पुस्तकं वाचणं प्रबंध लिहिणं वेगळं आणि प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन ते अनुभवणं ते अंगीकारणं आणि ते उतरवणं ही खूप मोठी गोष्ट असते. केल्याने देशाटन असं एक सोपा फरक सांगतो मी तुम्हाला की तुम्ही मोबाईलवरती किंवा युट्यूबवरती रेसिपी बघणं वेगळं बरोबर आणि प्रत्यक्षात ती रेसिपी करून त्याची चव घेणं वेगळं ती खाणं वेगळं. बरोबर. जेव्हा तुम्ही गुलाबजाम गोड हे सगळ्या जगाला माहितीये पण तो नेमका कसा लागतो हे खाणाऱ्यालाच माहितीये. म्हणून वाचनातून तुम्ही अभ्यासक होऊ शकता कलावंत नाही होऊ शकत. खरंय. खूप मोठा फरक तुम्ही दाखवला. केल्याने देशाटन असं आपल्याकडे उगीच नाही म्हणत. प्रवासातून हे सगळं तुम्ही साध्य केलेलं आहे. समाजात फिरला आहात. आणि मला अजून एक याबद्दलचा अनुभव सांगायला आवडेल. नक्की. आमचे देखणे सर आहेत त्यांच्या भारुडामध्ये मी भारुड करायला लागलो वेगवेगळ्या प्रकारची आणि त्याच्यात वेडी नावाचं एक भारुड आहे. त्याच्यामध्ये मला साडी नेसवून गजरा लावून लिपस्टिक लावून भारुड करावं लागतं. अच्छा. खरं म्हणजे याच्या मागची भूमिका फार वेगळी असते की सोंगरूपी पत्रावळी तयार केलेली आहे. एक वेगळं सोंग घ्यायचं आणि त्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करायचं. पण समाज वेगळ्या पद्धतीने वागल्यामुळे काय होतंय की लोक फक्त सोंगात म्हणजे पत्रावळी घेतात आणि त्याच्यात वाढलेलं जेवण फेकून देतात अशी प्रकार समाजामध्ये घडायला लागले. म्हणजे तुम्ही विचार करा की जर सोन्याच्या ताटामध्ये जर जेवायला वाढलं गाढवाला तर गाढव कधी जेवणार नाही. त्याला चांदीच्या ताटात जेवायला वाढलं तर तो जेवणार नाही. आणि गाढवाला जर पत्रावळीत जेवायला वाढलं तर गाढव जेवण फेकून जेवण फेकून देतात नुसतीच पत्रावळी सगळत बसतं. खरंय. माणसाची काहीशी अवस्था समाजातली तशीच झाली होती की ज्ञानदेवांनी व्यासांनी संस्कृतात भागवत वाढलं लिहिलं सोन्याच्या ताटात जेवायला वाढलं माणसं जेवली नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी संपादित केली लिहिली पण चांदीच्या ताटात जेवायला वाढलं पण माणसं ज्ञानेश्वरी वाचत नाहीत चांदीच्या ताटात. आणि नाथ महाराजांनी भारुडांच्या माध्यमातून सोंगरूपी पत्रावळी तयार करून त्याच्यामध्ये अध्यात्म स्वरूपाचं अन्न भरलं तर माणसांनी अध्यात्म स्वरूपाचं अन्न फेकून दिलं आणि नुसतीच सोंगाची पत्रावळी सगळत बसली. ही अवस्था ज्यावेळेस बदलेल त्यावेळेस नाथांचं भारूड खऱ्या अर्थाने समाजाच्या उपयोगी ठरेल. तर ते भारूड करत असताना मला असं सांगायचं की मी साडी नेसायचो लिपस्टिक लावायचो सगळा मेकअप करायचो. खूप सुंदर स्त्री पात्र आहे. एकदा अशी गंमत झाली की एक सांगवी म्हणून पुण्याच्या जवळ गाव आहे त्या जुन्या सांगवीमध्ये आमचा कार्यक्रम होता. कार्यक्रम मंडपामध्ये होता. प्रचंड मोठा मंडप होता पण तिथे पाण्याची व्यवस्था नव्हती. म्हणून मी वेट कुशूजनी माझा चेहरा स्वच्छ केला आणि घरी जाताना माझा एक मित्र आहे तो मला मोटरसायकलवरती घरी सोडवायचा. त्यावेळेस माझ्याकडे मोटारही नव्हती. घरी सोडवायचा आणि घरी जाता जाता रात्री 1 वाजला होता. त्यावेळेस काही असं बंधन नव्हतं की इतक्या वाजेपर्यंत कार्यक्रम चालावेत वगैरे. बरोबर. आणि नवरात्रीचे दिवस होते. तर पोलिसांनी आम्हाला अडवलं. त्यांची चेकिंग चालू होती ड्रिंकर्स आणि ड्रायव्हर्ससाठी म्हणजे जे दारू पिऊन गाडी चालवतात त्यांच्यासाठी. पोलिसांनी अडवलं. अडवल्यानंतर मी म्हणालो की बाबा पुढे बसलेला जो माझा मित्र होता तो आमच्या गुरुजींचा मुलगा होता भावार्थ. तो म्हणाला त्याला विचारलं तुमचं लायसन दाखवा. तो म्हणाला हे बघा साहेब. त्याने आपलं सगळं शिस्तीत लायसन वगैरे त्याचं दाखवलं गाडीची कागदपत्र दाखवली मोटरसायकलची व्यवस्थित दाखवलं. बरं म्हणजे तुमचं झालं म्हणजे मागच्याचं काय म्हणले. हो मागच्या माणसाला काय बोलू नका म्हटला. तो अंध कलाकार आहे. माझ्या ओठाची जी लिपस्टिक होती ती चुकून तशीच राहिली होती. पोलीस म्हणले अंध कलाकार आहे का अंध आहे का. तो म्हटला हो तो अंध आहे त्याला काय बोलू नका. अंध आहे का तरी पण हे धंदे आहेत का म्हटला. अरे म्हणला शेण खाऊन आलात कमीत कमी भूक तरी पुसून यायची ना म्हटला.
मग त्याचं लक्ष गेलं, माझ्या ओठावरती लिपस्टिक तशीच राहिलेली आहे. आणि मग ते टिश्यू पेपरने आम्ही पुसलं आणि सांगितलं की आम्ही कलाकार आहोत, भारुडांच्या कार्यक्रमाला नक्की का कलाकार आहेत म्हटलं. कशावरून समजायचं म्हटलं, तुम्ही दोघे तरुण आहात. मग आम्ही त्यावेळेस मोबाईल नव्हते, मग जवळच तिथे कार्यक्रमाचा बोर्ड लागलेला होता, त्यांना दाखवला की बघा अशा अशा कार्यक्रमासाठी आम्ही आलो होतो. आणि मग त्याने आम्हाला सोडून दिलं. अशा खूप वेगवेगळ्या प्रकारचे किस्से माझ्या आयुष्यामध्ये कार्यक्रमांना जाताना. समाज आपल्या प्रवृत्तीनुसार ह्या गोष्टींकडे पाहत असतो. खरं तर एक पोलीस हा प्रतिनिधी झाला समाजाचा, आणि समाजाचाच तो दृष्टिकोन असतो कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा. पण तरीही कलावंताला अशा खडतर प्रवासातून सगळ्या गोष्टींवर मात करून आपलं काम सुरू ठेवायचं असतं. लोककलांमध्ये इतकं चांगलं तुम्ही संपादन करत होतात, वेगवेगळे प्रयोग करत होतात. संत साहित्याचा तर आपण भरपूर विचार केला. वारकरी संप्रदायातली जी मोठी मोठी नावं आहेत, बाबा महाराज सातारकर मी विशेषतः हे नाव घेईल, त्यांच्यासोबत किंवा त्यांच्या कीर्तनांचा लाभ तुम्हाला झाला का, किंवा त्यांच्यासोबत कधी संवाद साधण्याचा लाभ तुम्हाला मिळाला का? खूप छान प्रश्न विचारला. वारकरी संप्रदायामध्ये अतिशय थोर असं नाव आहे बाबा महाराज सातारकरांचं. आणि मी गेली 20 वर्ष बाबा महाराजां सातारकरांबरोबर हार्मोनियम वादनाचं साथसंगत करत आहे. त्यांचा लाभ नाही, मला सहवास मिळाला. माझं भाग्य आहे की खूप लोकांच्याकडे खूप गैरसमज आहेत. काहींचं म्हणणं आहे बाबा महाराज खूप पैसे घेतात. माझं असं म्हणणं आहे की समाजातला प्रत्येक घटक हा ज्याच्या त्याच्याप्रमाणे पैसे घेत असतो. कुठल्या वकिलाची फी किती, कुठल्या डॉक्टरची फी किती, हे जसं डॉक्टरला ठरवण्याचा अधिकार आहे. कुणाची वस्तू किती रुपये किमतीने विकायची, माझा बिस्किटचा पुढेचा कारखाना आहे, माझा बिस्किट किती रुपयाला विकायचं हे जसं मी ठरवतो, तसं कीर्तनकार हाही एक समाजाचा घटक आहे आणि त्याच्या उदरनिर्वाहासाठी त्याला तेवढं मानधन मिळणं गरजेचं आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, लोक म्हणतील मग गोरगरिबांनी सातारकरांची कीर्तन ऐकायची नाही का? जरूर ऐका, जरूर ऐका. बाबा महाराज तुमच्या घरी येऊनच कीर्तन करायला पाहिजेत असं काही नाही. त्यांनी 50 रुपयामध्ये तुम्हाला कॅसेट काढलेली आहे. 50 रुपयाच्या कॅसेटमध्येही बाबा महाराज तेच बोलणार आहेत जे 50,000 रुपये घेऊन तुमच्या घरी येऊन बोलणार. बरोबर बरोबर. त्यामुळे कुणीही अशा चुकीच्या गोष्टींना मला असं वाटतं की तुम्ही आधार देऊ नये. आपल्याकडे बॉलिवूड आणि बॉलिवूडच्या सिनेमाचं तिकीट जर मल्टिप्लेक्सला 500 आणि 700 रुपयांना लोक विकत घेऊ शकतात, तर मला असं वाटतं की प्रबोधनाचं काम करणारे किंवा लोककलावंत यांची तिकीट त्याही पेक्षा जास्त रेटने घ्यायला काहीच हरकत नाही. मी तुमच्या बोलण्याचा खरोखर म्हणजे आदर सत्कार करेन की ही खूप मोठी गोष्ट आहे. नक्कीच की हे घटक समाजामध्ये जगले पाहिजेत, जगले पाहिजेत. हो. आणि बाबा महाराजांकडून मला वेगवेगळे प्रकार म्हणजे शास्त्रीय संगीताला धरून अनुसरून आपण कसं कीर्तनामध्ये ते आणू शकतो. जसं शास्त्रीय संगीतामध्ये कौन गली गयो श्याम श्याम रे, असं हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम, हे वेगवेगळे प्रकार बाबा महाराजांनी मला या संप्रदायामध्ये दाखवले, शिकवले. वेगवेगळ्या जागा दाखवत गेले, ठुमरी टप्पा या सगळ्या गोष्टींचा आपण संप्रदायाच्या चालींमध्ये कसा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकतो. परत संप्रदायाच्या फडाच्या काही विशेष चाली आहेत, त्या चाली मला बाबा महाराजांकडनं मिळाल्या. आणि विशेष म्हणजे मला कीर्तनासाठी त्यांनी उभं केलं. तू कर, माझ्या चालीला कर. पहिल्या कीर्तनाचा अनुभव कसा होता तुमचा? म्हणजे पहिल्या कीर्तनाला तुम्ही सामोरा गेलात स्वतः, कसा होता? म्हणजे बाबा महाराजांच्या सोबत पेटी वाजवायची याच गोष्टीने मी खूप घाबरून गेलो होतो. बरोबर बरोबर. पण कारण मी बाबा महाराजांच्या बद्दल खूप ऐकलं होतं की ते चुकीचं वाजवणाऱ्याचा प्रचंड मोठा अपमान करतात. परत त्यांचं बोलणं फार कडक असतं, ते कौतुक फार कमी करतात पण रागवतात जास्त, असं मी खूप ऐकलं होतं. तर त्याच्यानंतर मी जेव्हा पहिल्यांदा गेलो महाराजांकडे त्यावेळेस जाऊन बसलो सोफ्यामध्ये. गणेश कला क्रीडा मंच जे पुण्यातलं आहे तिथे त्यांचा कार्यक्रम होता आणि तिथे पहिल्यांदा मी त्यांच्यासोबत साथसंगत केली. अच्छा. तर गेलो, बसलो आणि बाबा महाराज आले. मग आज सांभाळून घ्यायचंय तुम्हाला, आम्हाला सांभाळून घ्या. अरे बापरे, म्हटलं एवढ्या मोठा. मी म्हटलं अहो महाराज तुम्ही मला सांभाळून घ्या, मला वाजवता येत नाही. ते म्हणाले की काही हरकत नाही, तुम्ही चिंता करू नका, जे तुम्हाला वाजवता येणार नाही
तुम्ही स्वर पकडून बसा. हा हा आणि अशा पद्धतीने मग मला त्यांनी स्वतःच धीर दिल्यामुळे पहिल्या कीर्तनामध्ये मी जेव्हा बाबा आणि त्यांच्या कीर्तनामध्ये जायच्या अगोदर मी 20 दिवस तयारी करत होतो की बाबा महाराजांच्या कुठल्या कुठल्या नियमित असलेल्या चाली आहेत, बरोबर, कुठल्या कुठल्या भैरवी चे प्रकार ते गातात, हे सगळं मी, कारण बाबा महाराजांच्या कीर्तनामध्ये 1 तास गाणं असतं, 1च तास बोलणं असतं. बरोबर. त्यामुळे हा सगळा अभ्यास मी बऱ्यापैकी करून गेला होता आधी. बरोबर. आणि दगडूशेठ गणपती जे पुण्यातलं आहे त्यांच्यातर्फे मला हे निमंत्रण होतं आणि मी खूप आभारी आहे दगडूशेठ गणपतीचा. आणि माझे मित्र आहेत अवधूत गांधी आळंदीचे, त्यांनी मला लोकसंगीतातले वेगवेगळे प्रकार गाऊन सांगितले, जसं की समर्थांचं डबगाणं आहे, वेगवेगळे प्रकार म्हणजे जसं वेगवेगळ्या संत साहित्यातले वेगवेगळे लोककलेचे प्रकार आमच्या अवधूतजींनी गाण्यामध्ये आणले आणि मला त्यांच्या माध्यमातून पण खूप शिकायला मिळालं. ही सगळी मंडळी माझ्यावरती नितांत प्रेम करणारी होती. म्हणजे ज्ञान माणसाकडे किती असावं याला काही मर्यादा नाही, किती कमीही असू शकतं आणि जास्ती असू शकतं. बरोबर. पण प्रेम आणि नम्रपणा जर असेल तर तुमच्या कमी ज्ञानावरही तुम्हाला कला क्षेत्रामध्ये उंच झेप घेता येऊ शकते. आणि माणसं शेवटी आपल्या वृत्तीवर असतं की आपण कशा पद्धतीने ती माणसं जोडून घेतो आणि त्यांच्यासोबत. तुम्हाला अडचणीच्या वेळेला जेव्हा एखादा कलावंत ऍबसेंट असतो किंवा एखादी मॅनेजमेंट तुम्हाला करायला मिळते, ती तुमच्यासाठी संधी असते. बरोबर. त्याचा तुम्ही फायदा घेतला गेला पाहिजे. आता बरेचदा काय होतं की मला 2 वेळा असा अनुभव आलाय. माझा एक मित्र आहे आणि त्याला नाटकाच्या एका मॅनेजमेंटचं काम मिळालं. ते नाटक फार छान होतं आणि पोलीस स्टेशनचा सेट होता स्टेजवरती. आणि आता त्याचं असं होतं की पडदा उघडणार आणि पोलीस स्टेशनचं सगळं कपाट, तो टेबल, पोलिसाचा ड्रेस सगळं होतं, त्याला हातामध्ये एक लाकूड आणि एक फोन वाजणार आणि तो फोन घ्यायचा आणि त्यांनी पोलिसाच्या भाषेमध्ये समोरच्याला झापायचं, असा तो सीन होता. आता त्या सीन मध्ये काय झालं की पोलीसचा सेट उभा केला, पडदा उघडला आणि पडदा उघडल्यानंतर समोरचा जो माणूस होता तो पडदा उघडल्यानंतर टेलिफोनची बेल वाजली, म्हणजे आतमध्ये कीबोर्डवरती वाजवली आपल्या माणसाने. आणि अचानक जो नथ होता त्याने सांगितलं की नाही 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 थांबा थांबा थांबा, काही तांत्रिक अडचणींमुळे नाटक सध्या थांबावं लागतंय, 5 मिनिटानंतर पुन्हा एकदा नाटक सुरू होईल. अरे बापरे. असं झाल्यानंतर सगळेच आम्ही घाबरलो, नेमकं काय झालं असेल सेटवर. पटकन कर्टन खाली गेलं, पडदा टाकला आणि तो जो नथ होता तो प्रचंड शिव्या देत देत आतमध्ये आला. आणि म्हटलं बाबा झालं काय, अक्कल नाही का तुम्हाला, असं नाही का, तसं नाही का, शेण खाऊन उठले का, खूप खाणखाण शिव्या त्यांनी दिल्या. आणि म्हटलं बाबा झालं काय नेमकं ते तरी सांग. तो म्हटला अहो तुम्ही सगळा सेट पोलीस स्टेशनचा स्टेजवरती उभा केलाय, पण आतमध्ये रील वाचल्यानंतर मी उचलू काय, तुम्ही टेलिफोनच आतमध्ये ठेवलेला नाही. क्या आवाज आहे. किती मोठं मॅनेजमेंट म्हणजे हे दिसून आलं तिथे. म्हणजे एक छोटीशी चूक तुमची संपूर्ण याला. आणि प्रेक्षक वर्ग हा जेव्हा अशी तांत्रिक अडचण येते ना त्यावेळेस मुद्दामून टाळ्या वाजवणं, विनाकारण शिट्ट्या वाजवणं असा प्रकार कसोटी पाहत असतो कलावंताची प्रेक्षक वर्ग. आणि मग त्या थिएटरचा खालून टेलिफोन तात्पुरता काढून आणला, तो स्टेजवर ठेवला आणि ते नाटक सुरू झालं. खूप छान उदाहरण तुम्ही दिलेलं आहे. अभयजी, इतका मोठा प्रवास तुम्ही केला, डॉक्टर देखणेंसोबत असो, बाबा महाराजांसोबत असो, इतकी मोठमोठी कार्यक्रम तुम्ही केले, लोक संस्कृती असेल किंवा संत साहित्य असेल यांचा अभ्यास केला. समाजाने याची दखल कशी घेतली? तुम्हाला मिळालेले सन्मान असतील, संधी असतील, पुरस्कार असतील, याबद्दल आम्हाला सांगा ना. सर, या समाजाचे खरोखर माझ्यावरती उपकार आहे, अनंत उपकार आहे. की सगळ्यात पहिलं म्हणजे कलावंत म्हणून त्यांनी मला स्वीकारलं. माझे सगळ्यात पहिले उपकार माझ्या आई वडिलांचे, माझ्या शाळेचे आहेत, माझ्या कॉलेज फर्ग्युसन महाविद्यालयाचे आहेत, माझ्या गुरूंचे आहेत, की वेगवेगळे प्रकारचं संगीत, नाट्यसंगीत शिकवणारे आमच्या जयमाला शिलेदार आहेत, त्यांचे आहेत, आमचे गीताराम दराडे सर आहेत, त्यांचा खूप मोठा वाटा मला घडवण्यामध्ये आहे. निकम सर आहेत, माटेबाई आहेत, तसेच आमचे देखणे सर आहेत. आणि विशेष म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे रसिक श्रोते समाजातले
जसं लावणी ऐकणारा एक वेगळा वर्ग आहे, कीर्तन ऐकणारा एक वेगळा वर्ग आहे, भारुड ऐकणारा, भराड ऐकणारा, गोंधळ ऐकणारा, तमाशा पाहणारा, नाट्य संगीत ऐकणारा, नाटक पाहणारा, या सगळ्यांचे माझ्यावर प्रचंड उपकार आहेत की त्यांना त्या त्या क्षेत्रात केलेलं माझं काम आवडलं आणि त्याप्रमाणे त्या त्या क्षेत्रातल्या लोकांनी माझ्या कामाची दखल घेतली. मला सगळ्यात पहिला पुरस्कार स्वामी विवेकानंद फाउंडेशनचा स्वामी विवेकानंद युवा गौरव पुरस्कार आमचे प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांच्या हस्ते मिळाला. त्याच्यानंतर गुरुवर्य कलावंत पुरस्कार आपले जे डॉक्टर विश्वासराव नांगरे पाटील सर आहेत त्यांनीच रेफर करून त्यांच्याच हस्ते मला मिळाला होता. त्याच्यानंतर पुण्यभूषण पुरस्कार जो आपला पर्वती पुण्यभूषण आहे त्यांच्या वतीने मला मिळाला होता. आमचे कोरडे साहेब आहेत तिथे, त्यांच्या माध्यमातून मला हा मिळाला होता. डॉक्टर मिलिंद भोई माझे मित्र आहेत. द गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या प्लॅनिंग कमिशन भारत सरकारचं जे नियोजन आयोग आहे 25 पंतप्रधानांचं 25 सल्लागारांचं मंडळ आहे त्याच्यावरती ते आहेत. त्यांच्या हस्ते भोई प्रतिष्ठानचा सन्मान मला मिळाला होता. स्वामी समर्थ युवा गौरव पुरस्कार मला आपल्या अक्कलकोट स्वामी संस्थानच्या वतीने मिळालेला होता. गाणगापूर मध्ये पण माझी सेवा रुजू झालेली आहे. रांजणगाव गणपतीचा महागणपती पुरस्कार, त्याच्यानंतर आपलं तुमचं नटराज कला क्रीडा प्रतिष्ठानचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार, असे खूप सन्मान हे मला या माध्यमातून मिळालेले आहेत. आणि या 2 वर्षापूर्वी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचा शाहीर हिंगे स्मरण पुरस्कार, असे खूप सन्मान मला खूप मिळालेले आहेत. हे सन्मान हा समाजाने माझ्या कार्याचा दिलेला प्रसाद आहे असं मी समजतो आणि त्याच ओढीने आणि आनंदाने आणि आस्थेने मी ते जपून ठेवलेले आहेत. कलावंताने संघर्ष केला, जर मेहनत केली, तयारी ठेवली प्रत्येक गोष्टीचा सामना करण्याची आणि अभ्यास केला या सगळ्या गोष्टींचा, तर समाज त्याची दखल शेवटी घेतोच आणि उचित सन्मानही त्याला मिळतात. गरज असते फक्त कलावंतांनी स्वतःहून पुढे येण्याची आणि संघर्षाची तयारी ठेवण्याची. अभयजी, खूप जवळून तुमचा परिचय हळुवारपणे अगदी उलगडत गेला सगळ्या श्रोत्यांसमोर. शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो आहे. खूप सारे रसिक आणि कलावंत आपल्याला ऐकता आहेत या मुलाखतीच्या माध्यमातून. नवोदित तरुण तरुणी आहेत की ज्यांना कलावंत व्हायचंय, ज्यांच्याकडे मुलाखतीच्या सुरुवातीलाही तुम्ही म्हणालात की देव जन्माला देतो, सोबत प्रत्येकासोबत एक कुंभ देत असतो. प्रत्येकाकडे तो आहे, पण मग तो पुढे जाताना ह्या नवकलावंतांनी कशा पद्धतीने स्वतःला घडवावं, काय संदेश द्याल तुम्ही या नवोदित कलावंतांसाठी? खूप खूप छान प्रश्न आहे तुमचा. की एखादं मूल जेव्हा जन्माला येतं त्यावेळेस सगळ्यात पहिले त्याचे गुरु आई वडील असतात आणि नंतर शिक्षक असतात. मला असं वाटतं की त्या शिक्षकाची आणि त्या आई वडिलांची मुख्य जबाबदारी की त्याला काय येतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो की समजा एक पक्ष्यांची शाळा भरली आहे, त्या पक्ष्यांच्या शाळेमध्ये ऍडमिशन घेताना एक नियम निघाला की 3 विषय कंपल्सरी आहे, उडणे, पोहणे आणि धावणे. ओके. मग पहिल्यांदा काय झालं की पहिल्यांदा त्या शाळेमध्ये तुमचा काय आलं, पोपट आला. पोपट आला आणि त्याला सांगितलं की बदक आला, सॉरी क्षमा करा, पहिल्यांदा बदक आला. बदकाला सांगितलं, हे बघ तू असं कर की तुला 3 विषय कंपल्सरी, उडणे, पोहणे, धावणे. बदक म्हटला पोहण्याचा तर माझा हातखंड आहे, उडायचं थोडा थोडा मी प्रयत्न करीन, धावण्याचं कसं जमायचं. ते म्हणले तसं जमणार नाही, 3 विषय कंपल्सरी. इथेच आमची चूक होते. बरोबर, आजच्या शिक्षण पद्धतीची ती चूक होते. मग ते म्हणले, तो बदक म्हणला की ठीक आहे मी प्रयत्न करतो. त्यांनी प्रयत्न केला. शिक्षक म्हणले, बघ पोहायचं तुला जमतंय ना, वर्षभर पोहायची प्रॅक्टिसच करू, फक्त धावण्याची आणि उडण्याची कर. बदकाने केली, जेमतेम धावण्यात कसं तरी थोडं पास झालं, पोहण्यात तो वर्षभर पोहलाच नाही, त्याच्यामुळे तो नापास झाला. मग पोपट आला. पोपटाला म्हणले, बघ उडणे, पोहणे, धावणे 3 विषय कंपल्सरी, परीक्षा तुलाच द्यावी लागेल, डम्मी चालणार नाही. पोपट म्हणला असं कसं जमल, म्हणला येड झालंय का तुम्हाला, अहो माझा मी उडू शकतो म्हणला.
पोहायचं मला कसं, नाही जमणार, कॅन्सल म्हणले, तुला ऍडमिशन नाही. नाही कसं. मग गरुड आला, गरुड. खारुताई आली, खारुताई म्हणली मी येते. ते म्हणले उडणे पोहणे धावणे. अहो म्हणले पण मी उडत नाही, मी झाडावर चढेल आणि मग वरून खाली उडत येईल. नाही 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 म्हणे, ते आमच्या क्रायटेरियामध्ये, आमच्या अभ्यासक्रमात बसत नाही, ते जमणार नाही. मग गरुड आला. गरुडाला सांगितलंय बघ उडणे, धावणे आणि पोहणे 3 विषय गरुड म्हणला तुम्हाला वेळ लागलाय का म्हटलं. जर मला उडायला येतंय आणि धावायला येतंय तर मला पोहायची गरजच काय, मी समुद्र पार करून जाऊ शकतो उडत उडत. एक्झॅक्टली. आपल्या समाजामध्ये, आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये की कुणाला काय येतंय त्याचं, हे बघा सचिन तेंडुलकरला, म्हणजे आमच्या डॉक्टरांनी फार सुंदर उदाहरण मला सांगितलं होतं की सचिन तेंडुलकरच्या वडिलांची इच्छा होती, की आईची इच्छा होती की त्याने एक उत्तम डॉक्टर व्हावं. पण सचिनच्या वडिलांनी जर त्याला क्रिकेटसाठी प्रोत्साहन दिलं नसतं तर आपण एका उत्तम क्रिकेटपटूला मुकलो असतो. सचिन तेंडुलकर हे सांगतात की माझ्या आईची खूप इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं, पण माझ्या वडिलांच्या सपोर्टमुळे मला उत्तम क्रिकेटर होता आलं. पण आईच्याही इच्छेचा आदर करावा म्हणून तिच्यासाठी मी एका डॉक्टर मुलीशी लग्न केलं. बरोबर. तसं तुम्हाला आपल्या मुलांमधले कला गुण, त्याच्यात काय उत्तम आहे हे शोधण्याचा प्रयत्न करा आणि तेच डेव्हलप करून त्याला जर आपण खतपाणी देत राहिलो तर मला नाही वाटत आपला भारत देश हा महासत्तेपासून फार दूर आहे. नक्कीच. खूप महत्वाचं. तुला येत नाही का, मग ट्युशन लावू. 1 ट्युशन 2 ट्युशन. अहो सकाळी 7 पासून मुलगा रात्री 10 पर्यंत जर ट्युशन मध्ये बिझी राहिला, व्यस्त राहिला तर त्याची शारीरिक घडण कशी होणार आहे. हा विचार समाजातल्या पालकांनी आणि शिक्षकांनी करणं अत्यंत गरजेचं आहे. तरच तुम्हाला उत्तम कलावंत, कारण शास्त्र, कला आणि वाणिज्य या 3ही शाखांचा अधिष्ठाता जर कोण असेल तर तो कला आहे, लक्षात ठेवलं. बरोबर बरोबर, खरंय. खूप महत्वाची गोष्ट आहे आणि खूप मोठा संदेश दिलेला आहे की ज्याला जे येतं, जे गुण तुमच्याकडे आहेत ते तपासा आणि त्याला वाव मिळेल अशा पद्धतीने वाटचाल करा. हा महत्वाचा संदेश अभय नलगे यांनी या व्यासपीठावरून सगळ्याच कलावंतांना, पालकांना, शिक्षकांना आणि समाजातल्या प्रत्येक घटकालाच उपयुक्त ठरेल असा हा संदेश दिलेला आहे. अभयजी, वारकरी संप्रदाय असेल, लोककला असतील, संत वाङ्मय असेल, या सगळ्यांचा गाढा अभ्यास करून आपल्यातल्या हरहुन्नरी व्यक्तित्वाला एक झळाळी देण्याचं काम तुम्ही सातत्यानं केलं. त्यासाठी आवश्यक तेवढा प्रवासही केला. तुमच्या या प्रवासातील ती फळं एक रसिक श्रोते म्हणून आम्हालाही वेळोवेळी साहित्य उत्सववरून चाखायला मिळतील. यापूर्वी मिळाले तसे भविष्यातही मिळतील ही अपेक्षा व्यक्त करतो. आज अतिशय दिलखुलास अंदाजने तुम्ही आमच्याशी गप्पा मारलेल्या आहेत, संवाद साधलेला आहे. मी साहित्य उत्सव परिवाराकडून आपला मनापासून आभारी आहे. खूप खूप धन्यवाद सर. मलाही खूप आनंद वाटला आणि आपण असंच नेहमी साहित्य उत्सवच्या माध्यमातून रसिक श्रोत्यांना भेटत राहू आणि एक एक अनुभव लोककलेच्या माध्यमातून जे मला मिळाले ते तुमच्याशी सर्वांशी शेअर करायला मला जरूर आवडेल. मी सर्वांना मनापूर्वक विनम्र अभिवादन करतो आणि साहित्य उत्सवला खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांच्या माध्यमातून समाजाची अशीच सेवा साहित्याच्या माध्यमातून घडत राहू अशी करणी प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे YouTube चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.